नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास SYBSC सेमिस्टर सेकंडचा सब्जेक्ट MTH 400 कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. ठीक आहे, बघा या व्हिडिओमध्ये आपण काय युनिट फर्स्ट काय तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर्स आपण प्रत्येक पॉईंटवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे आता हा बघा फर्स्ट युनिट आहे तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबरचा, त्याच्यावर आपण फर्स्ट 1.1 वर एक व्हिडिओ बनवणार आहोत. ट्रायंगल इन इक्वेलिटी अँड अर्गन डायग्राम्स याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत. बघा आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स आहेत पहिलं बघूया. की कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट टॉपिक आहे तो 15 मार्काला आहे आणि तो बघा इथं हा 15 मार्क्स आहेत प्लस ऑर साईड तुम्हाला 7-8 म्हणजे हा 22 मार्कापर्यंत जातो. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल हा सेकंड टॉपिक आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर सेम थर्ड टॉपिक आहे कॉम्प्लेक्स इंटिग्रेशन आणि फोर्थ टॉपिक आहे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलस रेशियो. ठीक आहे, आता आपण या प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा फर्स्ट टॉपिकवर आपण आता हा व्हिडिओ बनवूया कॉम्प्लेक्स नंबरवर. त्यासाठी आपल्याला पहिला आहे काय पाहिजे, आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये, मॉड्युलस पाहायचा आहे, ॲम्प्लिट्यूड आणि पोलर फॉर्म. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या 1.1 मधले सर्व पॉईंट पाहायचे आहेत. तर बघा आपण पहिलं कॉम्प्लेक्स नंबरवर जाऊया. बघा तुम्ही एकदा सिलेबसचं स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ठीक आहे, आता चला येऊया आपण कॉम्प्लेक्स नंबरवर. चला हा बेसिक पासून घेऊया. ठीक आहे, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण आपल्याला हा बेसिक जर समजला तर आपल्याला बाकीचे पण समजेल. ठीक आहे, आता बघूया कॉम्प्लेक्स नंबर काय राहतो. बघा कॉम्प्लेक्स नंबर जो असतो तो आपल्याकडे Z=X + IY च्या फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे, आता बघा की हा जो X असतो याला म्हणतो आपण काय, रियल पार्ट. काय म्हणतो, रियल पार्ट. आणि हा जो I बरोबर आलेला असतो हा Y, त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट. काय म्हणतो, इमॅजिनरी पार्ट. बघा हा झाला X = रियल पार्ट आणि IY जो I बरोबर असतो तो असतो इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, तर आता बघा इथं आपल्याला काय पाहिजे आहे की I ची जी व्हॅल्यू असते, सपोज I काय असतो, आयोटा याला नाव आहे, आणि I ची जी व्हॅल्यू असते ती असते √(-1). म्हणजे जर एखादा बघा -16 असेल, ठीक आहे, स्क्वेअर रूटमध्ये, तर आपल्याला √(-16) निघत नाही. तर आपण कसं करतो की ज्यावेळेस आपल्याला मायनस आहे, स्क्वेअर रूटमध्ये मायनस असेल तर पहिला आपण काय करतो, 16 आणि I घेतो. म्हणजे जो -1 असेल त्याची व्हॅल्यू किती असते, I, आणि नंतर 16चा स्क्वेअर रूट किती, 4I. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं I ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. तर इथं I = काय तुमच्याकडं, √(-1). तर मी काय करणार आता, I² काढणार आहे. ठीक आहे, I चा स्क्वेअर म्हणजे किती, इथं बघा -1चा स्क्वेअर. बेसिक पासून घेतो मी सर्व. -1चा स्क्वेअर किती, बघा ज्यावेळेस स्क्वेअर रूट असेल आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर निघून जातो, तो राहतो -1. तर मी इकडे लिहितो I ची व्हॅल्यू असते √(-1) म्हणजे I. त्याच्यानंतर I² ची व्हॅल्यू काढली आपण, किती असते, -1. आता थर्ड काढायचं आपल्याला I चा क्यूब. I चा क्यूब किती निघेल बघा, I चा क्यूब म्हणजे काय तुमच्याकडे इथं -1 आलेले, -1 I². किंवा आपण असं पण लिहू शकतो, कसं बघा इथं I³ ला कसं लिहू शकतो, I² × I. I² ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, किती आहे, -1 × I. तर -1 × I म्हणजे किती, -I. बघा I³ ची व्हॅल्यू -I. आता लास्टला आहे I⁴. I⁴ ची व्हॅल्यू कसं काढू शकतो आपण, I² × I = किती, I⁴. तर I² = किती, -1 × -1. बघा I² आणि मायनस इंटू मायनस काय होतो, +1. मग आपण व्हॅल्यू काढलेलं काय इथं, I चा क्यूब = -I आणि I⁴ = +1. ठीक आहे, म्हणजे बघा इथं जर मी इन जनरल पाहिलं तर तुम्हाला पुढे विचारलं जातं क्वेश्चनमध्ये MCQ मध्ये काय, की I⁴n म्हणजे 4n च्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. एक्झाम्पल पण घेऊन दाखवतो की I⁴n + 1 = किती असतो बघा, I हे किती I, आणि त्याच्यानंतर I⁴n + 2 असेल, I ची पॉवर जर 4n + 2 मध्ये असेल तर किती असतो तुमच्याकडं, -1. आणि लास्ट आहे I⁴n + 3 = किती असतो तुमच्याकडे, -I. म्हणजे तुमच्याकडे व्हॅल्यू कोणत्या कोणत्या भेटू शकता बघा, इथं I भेटू शकते, -I भेटू शकतो, 1 आणि
1. ठीक आहे, म्हणजे काय करायचं बघा, इथं याचा मिनिंग काय होतो की सपोज मी I⁴ घेतला, सॉरी 41, मग मी काय करणार, याला 4ने भाग देणार. म्हणजे बघा 4ने भाग दिल्यानंतर रिमाइंडर जर 1 आला तर त्याची व्हॅल्यू असते I. 4ने भाग देऊन जर रिमाइंडर 2 राहिला तर त्याची व्हॅल्यू असते -1. 4ने भाग दिला मी आणि 3 रिमाइंडर राहिला तर व्हॅल्यू असते -I. ठीक आहे, तर बघा इथं आता आपल्याकडे 41 आहे तर I, मी जर या 41ला 4ने भाग दिला तर किती भाग जातो बघा, 4 × 40 आणि रिमाइंडर किती राहतो तुमच्याकडे 1. जर रिमाइंडर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते बघा इथं I. ठीक आहे, सपोज मला I⁵52 आहे. ठीक आहे, 52. आता जर मी 4ने भाग दिला याला तर किती राहतो बघा, 52 4, 4 1 जा 4 1 आणि 4 1 जा म्हणजे पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेला म्हणजे काय, रिमाइंडर किती आला तुमच्याकडे 0. ज्यावेळेस रिमाइंडर 0 येईल त्यावेळेस व्हॅल्यू किती असते 1. आता सपोज मी I⁵ किती घेतला, सपोज 14 घेतला. ठीक आहे, याला 4ने भाग द्या. 4ने भाग दिला मी 14ला, 4ने जर भाग दिला तर माझा रिमाइंडर किती राहतो 2. मग ज्यावेळेस माझा 2 रिमाइंडर राहील बघा इथं, हा 2 रिमाइंडर राहील त्यावेळेस माझी व्हॅल्यू किती असते -1. कोणती व्हॅल्यू घ्या तुम्ही, सपोज मी I⁵23 घेतला. ठीक आहे, आता I⁵23 मी जर 4ने भाग दिला या 23ला, बघा 23/4 असेल आणि जर मी 4ने भाग दिला तर किती रिमाइंडर राहतो माझा, 3 रिमाइंडर राहतो. तर 3 रिमाइंडरसाठी बघा इथं लास्टला 3 रिमाइंडर असेल तर व्हॅल्यू किती असते -I. आता तुम्हाला समजलं असेल की I⁵ किती पॉवर घ्या. सपोज मी आता एक मोठी व्हॅल्यू घेतो आयची, I⁵103. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू काढायची. मी काय करणार, 103/4 घेणार. मग 4ने जर भाग दिला मी तर 400 100 म्हणजे किती होतात हे 25 आणि रिमाइंडर किती राहतो तुमच्याकडे 3. रिमाइंडर जर 3 राहिला तर तुमच्याकडे व्हॅल्यू किती असते -I. बघा I⁵103 ची व्हॅल्यू असते तुमच्याकडं -I. सपोज तुम्हाला आज एक लास्ट घेतो I⁵20573 असेल. ठीक आहे, आता एवढी मोठी व्हॅल्यू आहे आणि आपल्याला पॉवरची व्हॅल्यू काढायची तर आपण काय करणार, याला 4ने भाग देणार. 20573/4. तर रिमाइंडर बघूया किती आहे, 4ने भाग द्या, पूर्ण भाग जातो 5 × 20. परत या 5ला 4ने मल्टिप्लाय राहिला किती, रिमाइंडर 1. परत 17 झाला, 17 म्हणजे 16 पर्यंत पूर्ण भाग जातो, राहिला 1 13. परत 4चा पाडा 13 पर्यंत म्हणायचा, किती राहिला 12 आणि राहिला 1 रिमाइंडर किती राहिला 1. रिमाइंडर 1 जर राहिला तर तुमच्याकडे व्हॅल्यू किती असते I. ठीक आहे, म्हणजे I⁵20573 ची व्हॅल्यू किती आहे I. आता हे व्हॅल्यू तुमच्याकडे आलेले आहे. त्याच्यानंतर बघा बेसिकमध्ये आता हे पॉवर पाहिलं आपण, ॲक्च्युली कसं असतं कॉम्प्लेक्स नंबर बघा, Z = X + IY. ठीक आहे, आता पाहूया आपण हे डायग्रॅमॅटिकली कसं दिसतं. तर डायग्रॅमॅटिकली कसं दिसतं बघूया, की तुमच्याकडं हा आणि हे बघा, हा असतो तुमच्याकडं X ॲक्सिस आणि हा काय असतो Y ॲक्सिस. हे तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल. ठीक आहे, बघा X ॲक्सिसवर हा 0 पॉईंट असतो, त्याच्यानंतर हा +1, हा +2, हा +3 अँड सो ऑन. त्याच्यानंतर हा -1, हा -2, -3 अँड सो ऑन. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडचा पार्ट जो असतो तो मायनस असतो, -1, -2, -3 अँड सो ऑन. आणि इकडचा पार्ट बघा +1, +2, +3 अँड सो ऑन. ठीक आहे, अँड सो ऑन म्हणजे इन्फिनिटीकडे जातो. मग फक्त मी समजण्यासाठी सांगतोय. बघा हा जो आपल्याकडे X ॲक्सिस असते त्याला दुसरं नाव आहे रिअल लाईन. काय आहे, रिअल लाईन. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स नंबरमधला X घेऊया तो आपल्याला रिअल लाईनवरचा घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस मी Y घेईल इमॅजिनरी पार्ट, हा असतो Y ॲक्सिस, याला दुसरा आहे इमॅजिनरी पार्ट. काय, इमॅजिनरी पार्ट. बघा तुमच्याकडे काय आहे की हा असतो तुमच्याकडे X ॲक्सिसवरचा X पॉईंट आणि इथला घ्यायचा आहे आपल्याला Y पॉईंट. ठीक आहे, असा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर बनवायचा आहे. तर सपोज बघा आता X + Y, सपोज X म्हणजे काय तुमच्याकडे इकडचा X असेल, हा X आणि Y तुमच्याकडे या लाईनचा म्हणजे काय तुमच्याकडे हा X, Y पॉईंट झाला. फॉर एक्झाम्पल बघा मी Z = इथं घेतला 1 + 2I. तर X ॲक्सिसवरचा 1 किती आहे बघा, आता हा जो असतो तो X ॲक्सिसवरचा असतो आणि हा Y असतो तो Y ॲक्सिसवरचा. ठीक आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट जो आहे बघा, इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट कोण आहे 1,
तर तो एक्स ॲक्सिसवरचा राहील. दिस इज अ रिअल पार्ट. आणि हा 2 जो आहे इमॅजिनरी पार्ट तो असेल वाय ॲक्सिसवरचा. ठीक आहे. पहिलं बघा 1 एक्स ॲक्सिसवरचा 1 कुठं दिसतो तुम्हाला इथं. ओके 1. त्याच्यानंतर बघा वाय ॲक्सिस कुठं दिसतो तुम्हाला इथं. वाय ॲक्सिस म्हणजे 2 इथं दिसतो हा 2 पॉईंट. ठीक आहे. मग या दोघाचं इथं हा 1 पॉईंट आणि इकडचा हा म्हणजे हा दोघाचा मिळून जो तयार होतो तो काय असतो 1,2 पॉईंट. याला कसं लिहितो आपण 1 + 2i. ठीक आहे. सपोज आपल्याकडे -1 + 3i असता तर आता मायनस कुठे बघा रिअल ॲक्सिसवरचा मायनस इथं. ठीक आहे मायनस. आता हा पहिला जो असेल तो रिअल लाईनवरचा मायनस आणि +3i बघा इथं +3i. मग हा जो +3i आहे तो आणि हा पॉईंट मिळून कोणता झाला तुमच्याकडे हा. तर हा पॉईंट कोणता झाला तुमच्याकडे z = -1 + 3i इथला पॉईंट. आणि त्याला आपण कसं लिहितो -1 पहिला एक्स ॲक्सिस आणि दुसरा वाय ॲक्सिस. म्हणजे बघा इथं तुमच्याकडं पहिल्या ॲक्सिसमध्ये जर दोन्ही प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट याला म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. बघा इथं काय तुमच्याकडं की याच्यामध्ये पहिला एक्स ॲक्सिस असतो मायनस आणि दुसरा जर प्लस असेल म्हणजे एक्स ॲक्सिस मायनस राहतो आणि वाय ॲक्सिस प्लस राहतो तो असतो आपल्याकडं सेकंड क्वाड्रंट. सेम आता दोन्ही पण मायनस असेल बघा इथं दोन्ही पण मायनस आहे. पहिला आपण एक्स ॲक्सिस घेतो आणि दुसरा मायनस. तर दोन्ही मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंट. आता बघा पहिला हा इथं याच्यामध्ये कोण एक्स ॲक्सिस प्लस आहे. ठीक आहे. आणि दुसरा काय वाय ॲक्सिस म्हणजे काय तुमच्याकडे इथं प्लस आणि मायनस असेल. हा असतो तुमच्याकडे फोर्थ क्वाड्रंट. आपण बघा इथं सपोज तुम्हाला विचारलं मी इथं एक क्वेश्चन घेतो z = 4 - 3i. हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल कसं चेक करणार की तुमच्याकडं हा एक्स ॲक्सिस प्लस आहे आणि वाय ॲक्सिस मायनस आहे. तर प्लस मायनस कुठं दिसतो तुम्हाला बघा फोर्थ क्वाड्रंटमध्ये दिसतो का. एक्स ॲक्सिस प्लस आणि वाय ॲक्सिस मायनस. मग ज्यावेळेस तुमच्याकडे एक्स आणि वाय मायनस असेल म्हणजे एक्स प्लस असेल वाय मायनस असेल तर आपण जातो फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. आता हे झालं आपल्याकडे बेसिक गोष्टी म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर कसा दिसतो एक्स वाय प्लेनवर याला म्हणतो आपण एक्स वाय प्लेन. ठीक आहे. आता पाहूया आपण सिलेबसमध्ये हा बेसिक झाला कॉम्प्लेक्स नंबरचा. पॉवर पण आपल्याला येईल याच्यानंतर. आता पाहूया आपण याचं बेसिक काय काय लागतं म्हणजे ऑपरेशन. ठीक आहे. बघा परत एकदा डेफिनेशन. अ नंबर z = x + iy x आणि y बिलॉंग्स टू रिअल नंबर इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्स नंबर वेअर एक्स जो एक्स पार्ट असेल त्याला रिअल पार्ट म्हणतो आपण आणि त्याला डिनोट कसं करतो r(z) आणि द नंबर ऑफ वाय जो असेल त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट ऑफ z त्याला आपण डिनोट करतो iz. बघा z = तुमच्याकडे x + iy असेल आणि तुम्हाला विचारलं की रिअल पार्ट ऑफ z म्हणजे r(z) म्हणजे किती तर x आणि तुम्हाला विचारलं काय इमॅजिनरी पार्ट ऑफ z i(z). आय तुम्हाला कॅपिटल पण असू शकतं इथं i(z) तर किती तुमच्याकडे इथं y म्हणजे जो आय बरोबर असेल तो इमॅजिनरी पार्ट असतो आणि तो जो आय सोडून असतो त्याला आपण म्हणतो रिअल पार्ट. ठीक आहे. आता सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डिनोट करतो आपण कॅपिटल सी ने. कॅपिटल सी आला तर आपण हे म्हणतो. बघा इथं अजून एक आहे की सगळ्यात छोटा जो सेट असतो तो सेट ऑफ नॅचरल नंबर असतो. तो सबसेट असतो होल नंबरचा. तो सबसेट असतो होल नंबर इंटिजर्सचा आणि इंटिजर सेट असतो रॅशनल नंबर सेटचा सबसेट. रॅशनल नंबर सेट असतो रिअल नंबरचा सेट आणि सगळ्यात मोठा जो असतो तो कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बघा कसा असतो तुमच्याकडे x + iy म्हणजे या रिअल नंबरमध्ये तुमच्याकडे सगळे एक्स जो पार्ट आहे तो रिअलमध्ये आले आणि जर मी एक्स्ट्रा आय बरोबर जर व्हॅल्यू आली तर त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. इथं काय तुमच्याकडं रॅशनल नंबर p/q फॉर्ममध्ये असतो रॅशनल नंबर आणि हा इमॅजिनरी नंबर काय असतो तुमच्याकडे बघा की 0 ± इन्फिनिटी. बघा +1 -1 पण येतो +2 -2 पण येतो इमॅजिनरी नंबरमध्ये. इथं प्लस नाही इथं कुठून येतो 0 पासून स्टार्ट होतो 1 2 3 अप टू इन्फिनिटी. इथं मायनसमध्ये नाही होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये जे आहे ना ते फक्त 1 पासून स्टार्ट होतं 1 2 3 4. म्हणजे काय काय चेंजेस बघा. जर आपण सेट ऑफ नॅचरल नंबर घेतला तर 1 पासून स्टार्ट होतो. सेट ऑफ होल नंबर जर घेतला तर 0 पासून स्टार्ट होतो. सेट ऑफ इंटिजर घेतला तर 0 पासून +इन्फिनिटी पर्यंत आणि 0 पासून -इन्फिनिटी पर्यंत. आणि रॅशनल नंबर जो आहे तो p/q फॉर्ममध्ये असतो. फक्त इथं q कसा पाहिजे ≠ 0. रॅशनल नंबर झाला तर रिअल नंबर म्हणजे काय सगळे नंबर्स आले फक्त इमॅजिनरी पार्ट सोडून.
म्हणजे i सोडून जेवढे नंबर असतील ते सगळे रिअल नंबर्स. आणि जर रिअल नंबरमध्ये मी बघा रिअल नंबरमध्ये जर मी इमॅजिनरी नंबर ॲड केला तर त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. जर तुम्हाला कधी कधी MCQ मध्ये विचारलं जातं सिक्वेन्स, पहिलं सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर, इमॅजिनरी इंटिजर्स, रॅशनल नंबर, त्याच्यानंतर रिअल नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबर. सगळ्यात मोठा जो सेट असेल तुमचा तो कसा असेल, कॉम्प्लेक्स नंबर्स. आता बघा तुमच्या सिलेबसमध्ये पहिला पॉईंट आहे ऑपरेशन विथ कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. आता ऑपरेशन विथ कॉम्प्लेक्स नंबर याचा मिनिंग काय होतो की आपल्याकडं ऑपरेशन करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. आता नंबरमध्ये आपण कसं करतो, प्लस घेतो, नंतर सबट्रॅक्शन घेतो, नंतर मल्टिप्लिकेशन घेतो आणि डिव्हिजन घेतो. म्हणजे दोन संख्याची ॲडिशन, दोन संख्याचा सबट्रॅक्शन, दोन संख्याचा गुणाकार आणि दोन संख्याचा डिव्हिजन असेल तर आपण नंबरमध्ये ऑपरेशन म्हणतो याला. ठीक आहे. नंबर सिस्टीममध्ये. आता आपला कॉम्प्लेक्स नंबरचं काय करायचं आहे, ऑपरेशन करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ॲडिशन करावं लागेल. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं Z1 प्लस मायनस Z2चं सबट्रॅक्शन करावं लागेल. थर्ड Z1 इंटू Z2 मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि Z1 डिवायडेड बाय Z2 करावं लागेल. ठीक आहे. तर आपण एक एक पाहूया. आता बघा फर्स्ट आपल्याला काय पाहायचं आहे की पहिलं ऑपरेशन पाहूया की ॲडिशन. ठीक आहे. तर ॲडिशनसाठी आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर लागेल. बघा मी पहिलं फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर घेतो काय तुमच्याकडं, Z इक्वल टू X1 प्लस IY1. ठीक आहे. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर झाला माझा. दुसरा कॉम्प्लेक्स नंबर घेतला मी काय, Z2 इक्वल टू X2 प्लस IY2. म्हणजे काय केलं मी की Z1 जो आहे तो X1 प्लस IY1 इन जनरल घेतला. आपल्याला ज्यावेळेस एक्झाम्पल असेल त्यावेळेस या X1 आणि Y1च्या जागी काय असेल, नंबरिंग असेल. आणि Z2 घेतला मी काय, X2 प्लस IY2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, यांची ॲडिशन करायची आहे, सबट्रॅक्शन करायची आहे. पण बघा X1, Y1, X2 आणि Y2 हे कुठून घ्यायचे तुम्हाला, बिलॉंग्स टू रिअल नंबर्स म्हणून. ठीक आहे. आता बघा आपण पहिलं ॲडिशन करूया. बघा ॲडिशन कशी होते कॉम्प्लेक्स नंबरची. बघा पहिलं काय तुमच्याकडे Z1 प्लस Z2 घेतला मी. बघा Z1ची व्हॅल्यू किती, X1 प्लस IY1 प्लस बघा Z2ची व्हॅल्यू किती आहे, X2 प्लस IY2. आपण ॲडिशन कशी करतो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, बघा जो रिअल पार्ट आहे, बघा रिअल पार्ट पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आणि रिअल पार्ट दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा, कोण, X1 प्लस X2. बघा ज्यावेळेस मी ॲडिशन करेल त्यावेळेस पहिला रिअल पार्ट बरोबर ॲडिशन होईल आणि दुसरा बघा रिअल पार्ट कोण होता याचा, X1 आणि याचा कोण होता, X2. आला का. दुसरं काय तुमच्याकडे दुसरा इमॅजिनरी पार्ट जो आहे दुसऱ्या इमॅजिनरी पार्ट बरोबरच ॲडिशन होईल. मग याचा इमॅजिनरी पार्ट कोण आहे, IY1 आणि दुसरा आहे IY2. बघा IY1 इथं आलं का, IY1 आणि IY2. ठीक आहे. तर मग मी काय केलं, इथं पण I आहे इथं पण I, तर दोघातून I कॉमन काढला तर तुमच्याकडे काय आला की ॲडिशन आली बघा X1 प्लस X2 आणि IY1 प्लस Y2. मग तुमच्याकडे हा झाला रिअल पार्ट ॲडिशनचा आणि हा जो Y1 प्लस Y2 आहे हा झाला तुमच्याकडे इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. सबट्रॅक्शनमध्ये पण सेम काय आहे तुमच्याकडे की जिथं ॲडिशन आहे तिथं काय करायचं, फक्त मायनस साईड सेम आहे. बघा बघा Z1 मायनस Z2, Z1ची व्हॅल्यू किती, X1 प्लस IY1 आणि मायनस X2 प्लस IY2 ही कशाची व्हॅल्यू, Z2. आता मी काय करणार, हा मायनस जो आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. पहिलं मायनसनी मल्टिप्लाय केलं या X2ला, किती झाला, मायनस X2. पण त्या मायनसनी या प्लसला मल्टिप्लाय केला तर मायनस IY2. बघा पहिलं. आता इथं बघा ज्याच्याबरोबर I नाही तो रिअल पार्ट असतो. तर आपल्याकडे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कसं करतो आपण, रिअल पार्ट बरोबर. हा X1 रिअल पार्ट आहे आणि दुसऱ्याचा रिअल पार्ट कोण आहे, मायनस X2. आलं काय, X1 मायनस X2. आता आपल्याला काय करायचं, इमॅजिनरी पार्ट. बघा इथं काय तुमच्याकडे IY1 आणि इथं IY2. मग बघा I दोघातून कॉमन काढला तर Y1 मायनस Y2. जरी आपण सबट्रॅक्शन केलं तरी आपल्याला कसं करायचं आहे की इमॅजिनरी पार्ट बरोबर सबट्रॅक्शन करायचं आहे आणि रिअल पार्ट बरोबर रिअल पार्ट. म्हणजे ॲडिशन जरी असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर सेम रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर. ठीक आहे. आता पुढचं आहे मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनमध्ये बघा एक Z1 तुम्हाला पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि Z2 आहे दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. मग दोन कॉम्प्लेक्स नंबरचे आपल्याला काय करायचं आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन कसं करणार बघा की
आता बघा इथं पहिला पार्ट, हा पहिला आहे, हा दुसरा, ठीक आहे, याचा पहिला आणि याचा दुसरा. आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो ब्रॅकेटचं, बघा तुमच्याकडं a प्लस बी असेल आणि c प्लस डी असेल, तर आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो की पहिला जो असेल तुमच्याकडं फर्स्ट याच्या पहिल्या बरोबर मल्टिप्लिकेशन करतो, काय तुमच्याकडे a इंटू सी, याचाच पहिला आपण याच्या दुसऱ्या बरोबर मल्टिप्लिकेशन करतो, काय तुमच्याकडं a इंटू डी प्लस. आता बघा याचा दुसरा जो आहे याच्या पहिल्या बरोबर मल्टिप्लिकेशन होईल b इंटू सी, आणि याचा जो दुसरा आहे याच्या दुसऱ्या बरोबर मल्टिप्लिकेशन होईल, काय तुमच्याकडं b इंटू डी. सेम असंच आहे की ज्यावेळेस आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करू, याचा पहिला जो आहे याच्या पहिल्या बरोबर मल्टिप्लिकेशन होईल, तर काय तुमच्याकडं x1 इंटू x2. म्हणजे काय केलं मी, फर्स्ट जो आहे तो फर्स्ट बरोबर मल्टिप्लिकेशन. सेम आता फर्स्ट जो आहे तो आपल्याला याचा सेकंड बरोबर मल्टिप्लिकेशन करायचा, फर्स्ट जो आहे तो दुसऱ्याच्या सेकंड बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं, काय तुमच्याकडं बघा प्लस फर्स्ट कोण आहे x1 आणि सेकंड कोण आहे बघा इथं y2, ठीक आहे, प्लस. आता सेम तुमच्याकडं काय करायचं आपल्याला की याचा सेकंड घ्यायचा, आता याचा सेकंड जो आहे याच्या पहिल्या बरोबर, तर काय तुमच्याकडं y1 हा सेकंड झाला आणि कुणाबरोबर मल्टिप्लाय करायचा आहे x2 बरोबर पहिल्या बरोबर. सेम आता जो दुसरा आहे याचा दुसऱ्या बरोबर मल्टिप्लाय होईल, तर काय तुमच्याकडं बघा i इंटू आय किती i² नंतर y1 इंटू y2. फक्त आता कॅल्क्युलेशन करूया, x1 x2 प्लस. आता बघा हा i² इथं i² इक्वल टू किती असतो -1, मग इथला जो i² आहे त्याची व्हॅल्यू किती येईल -1. पण ठीक आहे, आता हे दोघं आहे इथून करूया, इथं पण i आहे इथं पण आहे, मी दोघातून जर i कॉमन काढला तर आता तुमच्याकडे x1 y2 प्लस इथं काय तुमच्याकडे y1 x2, या दोघातून i कॉमन काढल्यानंतर तुमच्याकडे हा राहिला प्लस. बघा i² म्हणजे किती -1, किती -1 y1 इंटू y2, i² ची व्हॅल्यू पुट केली. आता बघा रिअल पार्ट ज्याच्याबरोबर i आहे तो इमॅजिनरी पार्ट, ज्याच्याबरोबर i नाही तो रिअल पार्ट, तर किती येईल तुमच्याकडे x1 x2, हा इकडं याच्याबरोबर i नाही आहे तर हा रिअल पार्ट बरोबर जाईल y1 आणि y2. हा झाला तुमच्याकडे रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट x1 y2 प्लस y1 x2. म्हणजे तुमच्याकडे कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि त्यांचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर सेम असंच करायचं तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे काय एकदा बघा हे झालं तुमच्याकडे z1 इंटू z2. याचं मी एक्झाम्पल घेतो एक इथल्या इथं, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की सपोज मी घेतला 2 प्लस i आणि 3 मायनस 4i यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर सेम बघा फास्टली करून देतो. तर 2 इंटू फर्स्ट सेम प्रोसेस काय, याचा पहिल्याच्या पहिलं बरोबर किती येईल 2 इंटू 3 6, त्याच्यानंतर पहिला याच्या दुसऱ्या बरोबर किती येईल 2 इंटू -4 -8i. सेम झालं, पहिल्याचं काम संपला. आता हा दुसरा बघा, दुसरा याच्या पहिल्या बरोबर i इंटू 3 प्लस 3i आणि त्याच्यानंतर बघा i इंटू -4i -4i². फक्त कॅल्क्युलेशन करूया, बघा इथं 6 -8i -3i -5i बघा -4i² म्हणजे काय 4 आणि आयचा स्क्वेअर आताच पाहिला आपण किती i² इक्वल टू -1, तर किती -1. तर कॅल्क्युलेशन करा, 6 -5i हा -4 इंटू -1 प्लस 4, याला जर मी टोटल केला तर 6 प्लस 4 10 -5i. तर रिअल पार्ट ऑफ झेड किती आला 10, म्हणजे ज्याच्याबरोबर i नाही, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड किती आला -5. ठीक आहे, असं आपण मल्टिप्लिकेशन जर आलं दोन कॉम्प्लेक्स नंबरचं तर आपण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डिव्हिजन. सपोज आपली थर्ड प्रॉपर्टी आहे डिव्हिजन. तुम्हाला या डिव्हिजनमध्ये काय करायचं आहे बघा, की डिव्हिजनमध्ये असेल किंवा एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर डिवाइडला असेल तर आपण याला सॉल्व्ह होत नाही, तर याला एक मेथड आहे रॅशनलायझेशन. काय होतो रॅशनलायझेशन मेथड. रॅशनलायझेशन मेथड काय आहे तुमच्याकडं, जो डिवाइडला आहे न्यूमरेटरला आहे तो डिनोमिनेटरला जो नंबर असेल तो पाहायचा, त्याचा उलट घ्यायचा. म्हणजे काय मल्टिप्लाय करायचं आपल्याला, हा x2 प्लस i/2 आहे ना, त्याचा अपोजिट घ्यायचा x2 मायनस i/2. कोणताही नंबर असेल कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आणि जर तो डिव्हिजनमध्ये असेल तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एकच मेथड आहे रॅशनलायझेशन. म्हणजे काय करायचं, जर हा प्लस असेल खालचा नंबर पाहायचा बघा, खालचा नंबर तो प्लस असेल तर आपण मायनस घ्यायचा काय तुमच्याकडे, आणि त्याला कॅन्सल करण्यासाठी परत सेम तोच
मी एक एक्झाम्पल घेईल तेव्हा समजेल तुम्हाला. काय केलं मी की हा खालचा डिनोमिनेटरला प्लस होता, तर सेम वरती मायनस आणि खाली मायनस, म्हणजे आपण दोन्ही कॅन्सल करू शकतो. आता याला सॉल्व करूया. बघा इथं तुमच्याकडं ए मायनस बी आणि ए प्लस बी याचा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. सेम बघा x2 प्लस आय वाय टू आहे, x2 मायनस आय वाय टू म्हणजे काय, तुमच्याकडे ए मायनस बी आहे पहिला पार्ट आणि ए प्लस बी आहे. तर तुम्ही काय लिहू शकता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोण, x2चा स्क्वेअर बघा मायनस, आणि बी कोण आहे तुमच्याकडं, आय वाय टूचा स्क्वेअर. काहीच केलं नाही मी. आता सेम आपल्याला काय करायचं आहे, हे खालचं झालं. आता वरती बघा सेम आपण आता जो मल्टिप्लिकेशन केलं, सेम मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता जसं याचा फर्स्ट याच्या फर्स्ट बरोबर किती तुमच्याकडं x1 इंटू x2, परत सेम याचा फर्स्ट याच्या सेकंड बरोबर मायनस x1 सॉरी आय बाहेर घेतो मी, आय x1 y2 झालं. पहिल्याचं काम संपलं. आता दुसरा घेऊया. बघा दुसरा कोण आहे, आय y1 इंटू x2, परत सेम याच्यातून मी काय घेतो, आय बाहेर काढतो, y1 इंटू x2, परत सेम याचा याच्या दुसऱ्याबरोबर मल्टिप्लाय करतो. बघा प्लस इंटू मायनस मायनस. आता काय तुमच्याकडं आय इंटू आय स्क्वेअर आणि नंतर काय y1 इंटू y2. काहीच केलं नाही मी. सेम आता बघा डिनोमिनेटरला काय तुमच्याकडं x2 स्क्वेअर मायनस काय तुमच्याकडं आय स्क्वेअर y2चा स्क्वेअर. बघा इथं हा जो स्क्वेअर आहे या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर आणि या y2चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याला नंतर सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करूया. बघा x1 x2 मायनस. आता बघा इमॅजिनरी पार्ट कुठं आय कुठं आहे तुमच्याकडे दिसतो, इथं बघा हा पण आय दिसतो तुमच्याकडं, इथं पण आहे. मी जर दोघातून आय कॉमन काढला मायनस, काय काढलं मायनस आय कॉमन काढलं, तर इथं राहिलं तुमच्याकडे x1 y2 मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस काय झाला मायनस y1 y2. ठीक आहे. आणि इथं बघा मायनस आय स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडं -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू परत पुट केली मी, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू y1 इंटू y2. ठीक आहे. आता लास्ट बघा काय तुमच्याकडं हा मायनस इंटू मायनस, बघा इथं हा मायनस इंटू मायनस हा झाला प्लस. मग तुमच्याकडं काय हा एक रिअल पार्ट झाला आणि इथला एक रिअल पार्ट काय ना x1 x2 हा इथला मायनस मायनस, बघा इथला पार्ट काय मायनस मायनस प्लस रिअल पार्ट होता म्हणून एकत्र घेतला y1 इंटू y2, हा रिअल पार्ट मायनस आय इंटू x1 y2 मायनस y1 y2 हा झाला वरचा पार्ट. खाली काय राहिलं तुमच्याकडे बघा आय स्क्वेअर म्हणजे किती -1. मी इकडचं सेपरेट सॉल्व्ह करतोय, x2 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर म्हणजे किती -1 y2चा स्क्वेअर इक्वल टू किती x2चा स्क्वेअर हा मायनस मायनस प्लस y2चा स्क्वेअर. म्हणजे इथं बघा आता काही तुमच्याकडं हे आलं x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर हा झाला तुमच्याकडं Z1 अपॉन Z2. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर हा फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही रॅशनलायझेशन करा किंवा फॉर्म्युला बनवायची गरज नाही. पण इन जनरल तुम्हाला हा काय ना x1 x2 प्लस y1 y2 हा रिअल पार्ट झाला आणि इमॅजिनरी पार्ट काय झाला x1 y2 मायनस y1 y2 अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे. आता पाहूया आपण काय इथं. आता तुम्हाला प्रोसेस समजली. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला समजण्यासाठी, ते रफ करून देतो इथं मी. सपोज तुमच्याकडे z इक्वल टू काय आहे 1 प्लस आय आहे आणि 2 मायनस 3 आहे. सपोज हे सॉल्व्ह करायचं आहे, हे डिव्हिजनमध्ये याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण सेम आता पाहिलं काय, जर डिव्हिजनमध्ये कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याला सॉल्व्ह कसं करणार आपण रॅशनलायझेशन मेथडने. तर बघा इथं पहिला डिवाइडला बघायचं कोण आहे 2 मायनस 3 आहे, त्याच्या अपोजिट घ्यायचं आहे 2 प्लस 3 आहे. सपोज प्लस असता तर मायनस घेतला असता 2 प्लस 3 आहे. आताच पाहिलं खालचं काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण का ए मायनस एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर काय राहतो ए मायनस बी आणि ए प्लस बी. तर डायरेक्ट खाली घ्यायचा 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. काही असो खाली टेन्शन नाही घ्यायचं. खाली काय करायचं जो असेल रिअल पार्ट त्याचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्ट 3चा स्क्वेअर मायनस असो प्लस असो दोन्ही सेमच घ्यायचं आहे. ठीक आहे. आता वरती फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 प्लस आय आणि 2 प्लस 3 आहे. त्याचं फर्स्ट सेम 1 इंटू 2 प्लस 1 इंटू 3 आय 3 आय प्लस सेम परत 1 आय इंटू 2 प्लस 2 आय नंतर आय इंटू 3 आय किती तुमच्याकडं प्लस 3 आयचा स्क्वेअर.
फक्त कॅल्क्युलेशन करूया. किती 2 प्लस 3i आणि 2i किती 5i प्लस परत 3i चा स्क्वेअर म्हणजे किती -3. का? कारण i चा स्क्वेअर मायनस असतो -1. आता बघूया अपॉन 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. 4 + 9 = 13. तर आता डायरेक्ट बघा कॅल्क्युलेशन. 2 - 3 - 1 + 5i अपॉन 13. ठीक आहे. म्हणजे काय आलं तुमच्याकडे z = -1 + 5i अपॉन 13. सपोज तुम्हाला विचारलं की याचा रिअल पार्ट काढा आणि याचा इमॅजिनरी पार्ट काढा. रिअल पार्ट कसं काढणार? -1 अपॉन 13 सेपरेट डिवाइड करायचं. 5 अपॉन 13i. जो i बरोबर असेल तो असतो आपल्याकडे इमॅजिनरी पार्ट ऑफ z = 5 अपॉन 13. मग तुमच्याकडे हा जर z असेल आणि त्याचा विचारला तुम्हाला इमॅजिनरी पार्ट तर 5 अपॉन 13. आणि सपोज तुम्हाला विचारलं रिअल पार्ट ऑफ z = तर किती -1 अपॉन 13. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या टाईपचा जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. की तुम्हाला विचारलं जाईल की रिअल पार्ट काढा किंवा इमॅजिनरी पार्ट काढा किंवा हे सॉल्व्ह करा. तर तुम्ही जर डिव्हिजनमध्ये असेल तर असं सॉल्व्ह करू शकता. तर पाहूयात आपण ॲडिशनमध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी कशी राहते ती. बघा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सपोज नंबरमध्ये असेल. नंबरमध्ये कशी असते की a + b = b + a. सपोज ॲडिशनमध्ये कम्युटेटिव्ह म्हणजे काय की a + b घ्या किंवा b + a घ्या तर व्हॅल्यू सेमच राहते. मल्टिप्लिकेशनमध्ये कसं राहील a × b घ्या किंवा b × a घ्या तर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. ठीक आहे. तसंच एक कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कम्युटेटिव्ह कसं असेल बरं की एक तर z1 घ्या ॲडिशनमध्ये z2 घ्या किंवा z2 प्लस पहिलं घ्या किंवा z1 पहिलं. मल्टिप्लिकेशनमध्ये कसं राहील z1 × z2 घ्या किंवा z2 × z1 घ्या. म्हणजे फर्स्ट प्लस सेकंड जरी घेतला किंवा सेकंड प्लस फर्स्ट जरी घेतला तरी काही फरक नाही पडला पाहिजे आन्सरमध्ये. तर त्याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. तर ठीक आहे. आता आपण ॲडिशनमध्ये पाहूया कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय राहते. बघा एक z1 + z2 आहे तर दाखवायचं आपल्याला z2 + z1 होतं का. तर पहिलं z1 = x1 i y1 अँड z2 = मानला आपण काय x2 + i y2. ठीक आहे. आता कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट पार्ट घेऊ आपण z1 + z2 = z1 किती आहे तुमच्याकडं x1 + i y1 प्लस z2 किती आहे तुमच्याकडं x2 + i y2. आता काय करायचं आपल्याला की यांची ॲडिशन करायची. ॲडिशन कशी होते याचा रिअल पार्ट याच्या रिअल पार्ट बरोबर ॲडिशन होतं. याचा इमॅजिनरी पार्ट याच्या इमॅजिनरी पार्ट बरोबर ॲडिशन होतं. ठीक आहे. तर कसं होईल तुमच्याकडं x1 + x2 याचा रिअल पार्ट त्याच्या रिअल पार्ट बरोबर. हा रिअल पार्ट होता हा रिअल पार्ट हा इमॅजिनरी पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट प्लस i × आता याचा इमॅजिनरी पार्ट कोण आहे y1 + y2. ठीक आहे. आता मी काय करतो इथं हा बघा ॲडिशनमध्ये दिस इज नंबर. आता x1 पण नंबर आहे x2 पण नंबर आहे. 2 + 3 घ्या किंवा 3 + 2 घ्या ॲन्सरमध्ये काही फरक पडतो का नाही. तसंच x1 + x2 घ्या किंवा x2 + x1 घ्या. मी काय करतो x2 + x1 घेतो म्हणजे याला उलटं केलं काही ॲन्सरमध्ये फरक पडत नाही. प्लस सेम इथं पण y1 y2 आहे ना तर y2 पहिला घेतो आणि y1 नंतर घेतो काही फरक पडत नाही. सेम आता बघा आता मी काय करतो याला सेपरेट करून टाकतो. सेपरेट कसं करणार याचा रिअल पार्ट आणि याचा इमॅजिनरी पार्ट बरोबर. मग x2 + i y2 प्लस ठीक आहे हा पहिला परत सेम याचा हा x1 घेतो आणि याचा दुसरा याच्याबरोबर कोण आहे i y1. म्हणजे एक रिअल पार्ट एक इमॅजिनरी सेपरेट केला ॲडिशनमध्ये करू शकतो आपण. हा म्हणजे कोण तुमच्याकडं z2 आणि हा म्हणजे कोण z1. म्हणजे मी घेतला होता z1 + z2 आणि दाखवलं काय तुम्हाला मी की जो z2 आहे तो पहिला घेतला आणि काय लास्टला घेतला तर काही फरक पडत नाही. सेम मल्टिप्लिकेशनमध्ये पण काही फरक पडत नाहीये. काय मल्टिप्लिकेशनमध्ये z1 × z2 असेल तर तुमच्याला काय z1 किती आहे x1 + i y1 आणि प्लस किती तुमच्याकडं x2 किती आहे x2 + i y2. ठीक आहे. सेम आपण आता मल्टिप्लिकेशन केलं तसंच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सपोज असं z1 × z2 त्याला इक्वेशन नंबर 1 माना. आता हे तुम्ही करू शकता घरी पेपरला कारण हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन कसं हा पहिला हा दुसरा हा याचा पहिला याचा दुसरा. मग मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण याचा पहिला बरोबर याचा पहिल्या याच्या दुसऱ्या बरोबर. ठीक आहे. परत याचा दुसरा याच्या पहिल्या बरोबर आणि याचा दुसऱ्याच्या दुसऱ्या बरोबर. जो आन्सर येईल त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि सेम उलटं करा फक्त z2 आणि z1 दोघांचा आन्सर सेम आला. तर बघा आता z2 कोण आहे x2 + i y2
आणि प्लस किती Z1 किती आहे x1 प्लस IY1. परत सेम याचं मल्टिप्लिकेशन करा, याला 1 माना, याला 2 माना, याला 1 आणि याला 2. याचं फर्स्ट बरोबर मल्टिप्लाय करा, फर्स्ट सेकंड बरोबर, सेकंड फर्स्ट बरोबर आणि सेकंड बरोबर. याचं जे मल्टिप्लिकेशन असेल 2, दोन्ही बघा आन्सर सेम येईल तुमच्याकडे. मल्टिप्लिकेशन आता शिकलो आपण, Z1 इंटू Z2 इक्वल टू Z2 इंटू Z1 असं येऊन जाईल. म्हणजे ॲडिशनमध्ये पण कम्युनिटी होल्ड होते आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पण कम्युनिटी होल्ड होते. तर आपण सांगू शकतो काय की जे तुमच्याकडं हे कॉम्प्लेक्स नंबर जे आहे ते कम्युनिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो ॲडिशनमध्ये पण आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पण. आता सेम प्रॉपर्टी असोसिएटिव्ह काय राहते बघा, तुमच्याकडे A प्लस B असेल प्लस C. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी दिसायला कशी दिसते बघा, तुम्ही फर्स्ट 2चं ॲडिशन घ्या किंवा नंतरच्या 2चं घ्या, ॲन्सरमध्ये काही फरक पडला नाही पाहिजे. काय केलं मी, पहिल्या दोघाचं पहिलं सॉल्व केलं, नंतर तिसऱ्या बरोबर ॲड केलं, किंवा नंतरच्या 2ची ॲडिशन केली आणि तो पहिल्या बरोबर ॲड केलं, तरी ॲन्सरमध्ये काही फरक पडला नाही पाहिजे. सपोज मल्टिप्लिकेशनमध्ये असेल A इंटू B, बघा पहिल्या दोघाचं मल्टिप्लिकेशन घ्या, नंतर तिसऱ्या बरोबर घ्या, किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्याचं घ्या आणि नंतर पहिल्या बरोबर घ्या, तरी ॲन्सरमध्ये काही फरक पडला नाही पाहिजे. त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सेम आहे बघा, इथं तुमच्याकडे 3 कॉम्प्लेक्स नंबर घ्यावं लागतात आपल्याला. Z1 इक्वल टू काय x1 IY1, नंतर Z2 इक्वल टू किती येईल तुमच्याकडे आता x2 प्लस IY2, आणि Z3 किती येईल तुमच्याकडे आता x3 प्लस IY3. ठीक आहे. आता मी फक्त ॲडिशनचं करून घेतो, तुम्हाला मल्टिप्लिकेशनचं सेमच करायचं आहे. बघा इथं काय तुमच्याकडं पहिलं मी Z1 प्लस Z2 इंटू प्लस Z3. ठीक आहे, या साईडचं करतो, मला आणायचं आहे दिस. आता मी प्रॉपर्टीनुसार व्हॅल्यू पुट करतो. आता Z1 प्लस Z2 म्हणजे पहिले दोघांचे ॲडिशन करा आणि तिसऱ्या बरोबर करा, नंतर काय करा की नंतरचे 2 आणि पहिल्या बरोबर करा, काही ॲन्सरमध्ये फरक नाही पडला पाहिजे. तर बघा पुट करा, व्हॅल्यू किती येईल x1 प्लस IY1 प्लस x2 प्लस IY2. बघा हे एका ब्रॅकेटमध्ये Z1 प्लस Z2 आणि लास्टला Z3 x प्लस IY3. ठीक आहे. आता आपण ॲडिशन कशी करतो बघा, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ॲडिशन काय येतं, रिअल पार्ट बरोबर आणि इमॅनरी पार्ट. मग एक स्टेप एक्स्ट्रा करतो मी, x1 प्लस x2, ठीक आहे, प्लस I इंटू Y1 प्लस Y2. आता हा ब्रॅकेटचं सॉल्व झाला, पहिला ब्रॅकेटचं प्लस आता ब्रॅकेट x3 प्लस IY3. ठीक आहे. आता बघा तुमच्याकडे हा एक रिअल नंबर झाला, कॉम्प्लेक्स नंबर आणि हा एक झाला. तर 2 कॉम्प्लेक्स नंबरची परत मला ॲडिशन करायची आहे. याचा हा रिअल पार्ट झाला, हा इमॅनरी पार्ट, हा रिअल पार्ट आणि हा इमॅनरी पार्ट. मग ॲडिशन करा आता रिअल पार्ट बरोबर. तर काही तुमच्याकडं x1 प्लस x2 ब्रॅकेटमध्ये x3, कारण का हे ब्रॅकेटमधलं आहे, प्लस इमॅनरी पार्ट. ठीक आहे. आता काही तुमच्याकडं y1 प्लस y2 ब्रॅकेटमध्ये प्लस किती तुमच्याकडं y3 एका ब्रॅकेटमध्ये. मग जर मी एकत्र केला आता ब्रॅकेटमध्ये काय तुमच्याकडे 2 प्लस 3 प्लस 4 घ्या किंवा 2 प्लस 3 प्लस 4 घ्या, काही फरक पडत नाही. तर इथं आपण घेऊ शकतो काय आता x1 प्लस x2 प्लस x3 सगळं एका ब्रॅकेटमध्ये I इंटू y1 प्लस y2 प्लस y3, काही फरक पडत नाही. आता इथंच मी ब्रॅकेट देऊन टाकतो x1 प्लस x2 प्लस x3. बघा तिघांचे ॲडिशन करा, कोणतंही एकत्र घ्या, काही फरक पडत नाही. मी आता काय करतो, जे लास्टचे 2 आहेत त्याचे ब्रॅकेट घेतो, प्लस I इंटू सेम y1 प्लस सेम लास्टचे 2 कोण आहे y2 प्लस y3. ठीक आहे. आता याला सेपरेट करा, x1 प्लस IY1. ठीक आहे. मी काय केलं, याचा पहिला आणि याचा पहिला घेतला IY एका ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय घेतलं मी आता x2 प्लस x3 एका ब्रॅकेटमध्ये प्लस I इंटू y2 प्लस y3 एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. आणि हे म्हणजेच काय तुमच्याकडे आता हा Z1 आणि प्लस इथून तुम्ही करू शकता काय Z1 प्लस Z2 प्लस Z3 हे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. म्हणजे काय आलं तुमच्याकडं Z1 प्लस Z2 पहिल्या दोघाचं ब्रॅकेट तिसऱ्या बरोबर जरी केलं तरी काही फरक पडत नाही, किंवा नंतरचे दोघांचे ॲडिशन पहिल्या बरोबर केलं तरी काही फरक पडत नाही. तर त्याला म्हणतो आपण काय असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशनमध्ये पण सेम आहे, Z1 इंटू Z2 इंटू Z3. पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा किंवा Z1 इंटू Z2 इंटू Z3 या तिघांचं करा, तरी काही फरक पडत नाही. हे झालं तुमच्याकडे असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता पुढचं बघूया कोणती प्रॉपर्टी आहे ती. आता बघा इथं काय तुमच्याकडं 0 जी आहे, 0 आहे ॲडिटिव्ह आयडेंटिटी.
आयडेंटिटी म्हणजे काय बघा, पहिलं मी मिनिंग सांगतो. ॲडिटिव्ह आयडेंटिटी काय राहते, सपोज मी ए घेतला एखादा नंबर, त्याच्यामध्ये मी काय ॲड करू म्हणजे माझा तो स्वतः नंबर यायला पाहिजे. ठीक आहे, मग त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी. म्हणजे हा जो एलिमेंट असेल स्वतःमध्ये मी काय ॲड करू म्हणजे माझा स्वतः एलिमेंट यायला पाहिजे. तर काही तुमच्याकडे काय ॲड करू मी 0. तसं सेम आहे की एखादा कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याच्यामध्ये मी काय ॲड करू म्हणजे तो नंबर येईल माझा. तर काही तुमच्याकडे ॲडिशनमध्ये 0 ॲड केल्याशिवाय तो स्वतः नंबर येणार नाही. म्हणजेच काय झालं तुमच्याकडं, 0 इज अ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ठीक आहे, तुम्हाला आता विचारलं MCQ मध्ये विचारलं जाईल की कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिटिव्ह आयडेंटिटी किती आहे, 0. तर मल्टिप्लिकेशनमध्ये पण बघा, मल्टिप्लिकेशन जर मी साईन घेतला तर मी काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर स्वतः आला पाहिजे मल्टिप्लिकेशनमध्ये. तर मला ऑप्शन आहे फक्त 1. जर मी याला 1नी मल्टिप्लाय केला तरच माझा स्वतः एलिमेंट येईल. तर काय झालं तुमच्याकडे मल्टिप्लिकेशनमध्ये 1 हा आयडेंटिटी असतो आणि ॲडिशनमध्ये आयडेंटिटी कोण असतो, 0. तर मग इथं बघा Z इंटू मी काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर Z येईल, तर 1. तर 1 झालं तुमच्याकडं, 1 इज अ मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी झाला. ठीक आहे, तुम्हाला विचारलं जाईल आता MCQ किंवा 1 मार्काला ॲडिटिव्ह आयडेंटिटी किती आणि मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी किती. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ॲडिटिव्ह म्हणजेच काय की सपोज मी 5 घेतला तर 5 मध्ये काय ॲड करू म्हणजे माझा 5 आला पाहिजे, तर 0. तर 0 इज अ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. आणि मी 5 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर किती आला पाहिजे, 5. तर 5 ला मी 1 मल्टिप्लाय करतो म्हणजे माझा आन्सर किती येईल, 5. आता बघा दुसरा आहे काय तुमच्याकडं, इनवर्स. इनवर्समध्ये काय सेम इनवर्स प्रॉपर्टी म्हणजे काय राहतं बघा की सपोज तुमच्याकडे आता आपण आयडेंटिटी पाहिला ए इंटू काय ॲड करू म्हणजे माझा आन्सर किती आला पाहिजे, स्वतः आला पाहिजे. त्याला म्हणतो आपण ॲडिटिव्ह म्हणजे किती, 0. आता इथे इनवर्समध्ये काय तुमच्याकडे उलटा आहे, मी ए मध्ये काय ॲड करू म्हणजे माझा आन्सर 0 आला पाहिजे. त्याला म्हणतो आपण इनवर्स. काय म्हणतो, इनवर्स. मग मी याच्यामध्ये ए मध्ये काय ॲड करू म्हणजे माझा आन्सर 0 येईल, -a. काय येईल, -a. आणि सपोज मल्टिप्लिकेशनमध्ये मी काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 आला पाहिजे. उलट आहे फक्त. ॲडिशनमध्ये काय ॲड करू म्हणजे स्वतः आला पाहिजे आणि इनवर्समध्ये काय तुमच्याकडे आयडेंटिटी एलिमेंट आला पाहिजे. म्हणजे काय, ए मध्ये मी काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 आला पाहिजे. तर काय तुमच्याकडे 1/a. तर मग काय तुमच्याकडे a इंटू ए इनवर्स, 1/a म्हणजे काय, ए इनवर्स इक्वल टू 1. सेम आहे तुमच्याकडे बघा, जर Z कॉम्प्लेक्स नंबर असेल Z इक्वल टू x प्लस IY. ठीक आहे, तर तुमच्याकडे आताच पाहिलं आपण 0 इज अ ॲडिटिव्ह आयडेंटिटी आणि 1 इज अ मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. ठीक आहे, आता मी Z मध्ये काय ॲड करू म्हणजे माझा काय आन्सर आला पाहिजे, आयडेंटिटी आला पाहिजे. तर किती ॲड करू लागेल मला 0 आणण्यासाठी, -z. ठीक आहे, मग बघा झेडचं इनवर्स काय तुमच्याकडे -z. तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाईल, जर एखादा कॉम्प्लेक्स नंबर x प्लस IY असेल Z तर त्याचा इनवर्स किती, तर किती तुमच्याकडे -z हा त्याचा इनवर्स आहे. म्हणजे किती, -x प्लस IY. दॅट मीन्स मायनसने मल्टिप्लाय करत -x -IY. म्हणजे का बघा इथं Z इक्वल टू किती तुमच्याकडे x प्लस IY आणि प्लस -z म्हणजे किती बघा इथं -z. तर -x -IY तर किती तुमच्याकडं -x -IY इक्वल टू येतो का 0. बघा +x -x 0 प्लस IY -IY 0. म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर इनवर्स विचारलं ॲडिटिव्ह इनवर्स तर तुमच्याकडे -z राहतो. आता कोणताही नंबर असेल तुमच्याकडे Z इक्वल टू 5 + 2i आणि याचं जर मला इनवर्स विचारलं फाइंड Z इनवर्स म्हणजे काय तुमच्याकडे ॲडिटिव्ह Z इनवर्स. तर किती येईल तुमच्याकडे Z इनवर्स, Z इनवर्स इक्वल टू काय येईल तुमच्याकडं -5 - 2i. म्हणजे ॲडिशनमध्ये तुमचा जो इनवर्स असतो तो -z असतो. -z इक्वल टू Z इनवर्स इक्वल टू -z. हे कशामध्ये, ज्यावेळेस तुमच्याकडे ॲडिटिव्ह असेल. आता आपल्याला पाहायचं की मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स कोणता असतो. मल्टिप्लिकेटिव्ह बघा Z इंटू, आता आपल्याला काय करायचं, झेडला मी काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल. तर काय येईल तुमच्याकडे 1/z. तर आपल्याला Z इनवर्स काढायचं आहे आता. म्हणजे बघा 1/z. तर 1/z इनवर्स काढायचं तर कसं काढणार तुम्ही, तर Z इंटू आता 1/z म्हणजे कोण, Z इनवर्स इक्वल टू 1.
ठीक आहे. तर आता तुमच्याकडे जर ॲडिटिव्ह असेल तर मायनस झेड असतो, पण जर तुमच्याकडे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काढायचा असेल तर बघा आता हे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. ते कसं सॉल्व्ह करणार आपण, झेड इंटू आता 1/z, 1/z म्हणजे किती, सॉरी 1/z मल्टिप्लिकेशन करूया. झेडची व्हॅल्यू किती, एक्स प्लस आय वाय इंटू 1/z ची व्हॅल्यू किती, परत सेम एक्स प्लस आय वाय. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर सॉल्व्ह कसं करणार, आता हे डायरेक्ट कॅन्सल नाही करायचं, कॅन्सल तर होतं पण आपण इन्व्हर्स काढूया. त्याचा इन्व्हर्स बघा, हा एक्स प्लस आय वाय आहे. ठीक आहे. अपॉन आता हे डिवाइडला असेल एक्स प्लस आय वाय, तर त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर कसं करतो आपण, एक्स प्लस आय वाय इंटू एक्स मायनस आय वाय अपॉन एक्स मायनस आय वाय. काय केलं मी, रॅशनलायझेशन मेथड डिव्हिजनमध्ये होते, तसं तर कॅन्सल होतं पण आपल्याला इन्व्हर्स कसा दिसतो बघायचा आहे. तर बघा इथं कसं येईल तुमच्याकडे, आता सेम हे खालचं कसं सॉल्व्ह होतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. तर खालचं संपलं, आता वरचं मल्टिप्लाय करूया. आता सेम प्लस ए मायनस बी ए प्लस बी आहे. तर इथं पण काय तुमच्याकडं सेम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच येऊन जाईल, कारण एक्स मायनस बी त्याचं व्हॅल्यू किती येते 1. म्हणजे इथं तुमच्याकडे बघा झेड इंटू झेड, झेड इंटू 1/z इक्वल टू 1, म्हणजे दॅट मीन्स झेड इनवर्स जो असेल तो काय असेल तुमच्याकडं दिस. आता झेड इनवर्स म्हणजे काय, तुमच्याकडे या इथल्या 1/z ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, फक्त 1/z ची, तर तो इनवर्स झाला तुमच्याकडं. आता मी डायरेक्ट झेड इनवर्स काढतो. झेड इनवर्स म्हणजे काय तुमच्याकडं 1/z. तर सॉल्व्ह करा. 1/z ची व्हॅल्यू किती आहे, एक्स प्लस आय वाय. हे कसं का केलं मी बघा, तुमच्याकडं परत सांगतो की ॲडिशनमध्ये झेड प्लस मायनस झेड इक्वल टू किती येतो 0. मग तुमच्याकडं झेड इनवर्स किती झाला, मायनस झेड. कशामध्ये, ॲडिशनमध्ये. ओके. दुसरं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, झेड इंटू 1/z इक्वल टू किती आला तुमच्याकडं 1 आला. तर तुमच्याकडे हा जो पार्ट असतो तो इनवर्स असतो. म्हणजे काय, तुमच्याकडे झेड इनवर्स इक्वल टू, जसं की आता हा तुम्हाला मी इथं काय म्हणलं झेड इनवर्स, तसं झेड इनवर्स इक्वल टू 1/z. तर तुम्हाला मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काढायचं म्हणजे 1/z ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. तर मी 1/z, झेड इनवर्स इक्वल टू 1/z, झेडची व्हॅल्यू किती आहे, एक्स प्लस आय वाय. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. हे कसं सॉल्व्ह होईल तुमच्याकडं, एक्स प्लस आय वाय. बघा डिव्हिजनमध्ये असेल तर सॉल्व्ह होत नाही, त्याला रॅशनलायझेशन मेथड सॉल्व्ह करावं लागतो. एक्स मायनस आय वाय अपॉन एक्स मायनस आय वाय. ठीक आहे. तर झेड इनवर्स इक्वल टू, आता सेम सॉल्व्ह करा. 1 इंटू दिस म्हणजे काय, एक्स मायनस आय वाय. काही फरक पडतो का, नाही. वरचा मल्टिप्लिकेशन, खालचं. आता आपण खाली पाहिलं काय, एक्स प्लस आय वाय आणि एक्स मायनस आय वाय असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर हे झालं तुमच्याकडं. याला जर मी सेपरेट केलं, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस आय इंटू वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे बघा, जर झेड इनवर्स काढायचा असेल तर माझ्याकडं हा रिअल पार्ट झाला आणि तुमच्याकडं हा झाला इमॅजिनरी पार्ट. आता बघा इथं एक एक्झाम्पल घेतो मी. झेड इक्वल टू 2 + 3 आहे. फाइंड झेड इनवर्स. तर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काढायचा असेल तर तुमच्याकडे काही ना, सेम एक तर असं सॉल्व्ह करा किंवा तुम्हाला डायरेक्ट असेल झेड इनवर्स इक्वल टू सांग किती, बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे आता बघा हा असतो एक्स आणि हा असतो वाय. जर डायरेक्ट काढलं तर कसं येईल तुमच्याकडं, बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 अपॉन मग किती 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर मायनस आय इंटू परत वायची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 3 अपॉन परत सेम एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे काय 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर इक्वल टू 2 अपॉन 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर किती 13 मायनस आय इंटू 3 अपॉन 13. तर तुमच्याकडे हा झाला झेड इनवर्स. बघा झेड जर तुमच्याकडे 2 + 3i असेल तर त्याचा इनवर्स किती येईल तुमच्याकडे 2/13 मायनस आय अपॉन 3. किंवा तुम्हाला जर ठीक आहे हा फॉर्म्युला नाही आठवला तर तुम्ही कसं काढणार बघा, तो तुमच्याकडे झेड इक्वल टू किती आहे 2 + 3 आहे. ओके. आता त्याचा इनवर्स कसा राहील तुमच्याकडं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स, ॲडिटिव्ह तर काय डायरेक्ट मायनसच येईल. तर झेड इनवर्स इक्वल टू काय असतो 1/z. तर सांगा किती आहे तुमच्या 1/2 + 3 आहे. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला डिव्हिजनमध्ये, त्याला कसं सॉल्व्ह करणार आपण 2 - 3i अपॉन 2 - 3i. का, कारण इथं प्लस होता, प्लस असेल तर आपण काय घेतो मायनस. तर सॉल्व्ह करा इथं किती तुमच्याकडे 1 इंटू दिस तर 2 - 3i अपॉन सेम आता दिस इज a - b a + bचा कसं येतो 2चा स्क्वेअर प्लस
3चा स्क्वेअर. इथं काय करायचं, जेव्हा रॅशनलायझेशन करू ना त्यावेळेस तुमच्याकडे रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर करायचा. तर किती तुमच्याकडे 2 - 3i अपॉन 30, कारण 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. सेम आता सेपरेट करा, 2/13 मायनस 3/13i. मग हा झाला रिअल पार्ट आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. आता बघा मल्टिप्लिकेशन मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय होते. ठीक आहे. तर पेपरमध्ये आलं तर सेम आता आपण जे मल्टिप्लिकेशन पाहिलं कसं डिस्ट्रीब्युशन करायचं, याला LHS म्हणायचं. ठीक आहे. LHS मध्ये काय करायचं, Z1 + Z2 काढायचा ॲडिशन दोघाची, आणि नंतर मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर करायचं, Z1 बरोबर. नंतर सेम काय करायचं, आता RHS घ्यायचं. RHS मध्ये हा दोघाचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि सेम या दोघाचं मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघाचं मल्टिप्लिकेशन करून जो आन्सर येईल तो या दोघाचं मल्टिप्लिकेशन करून दोघाचं ॲडिशन करायचं. जर तुमच्याकडे LHS = RHS आला तर ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होते. ठीक आहे. कारण एवढं काही हे नाही, कारण आपण आता जे पाहिलंय तेच करतो. बघा इथं पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, याच्यामध्ये LHS मध्ये जो ब्रॅकेटचा जो आन्सर येईल तो आपल्याकडे Z1 बरोबर मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन मध्ये जर 3 ब्रॅकेट असेल, सपोज तुमच्याकडे A + B, C + D अँड E + F असे 3 ब्रॅकेट असेल तर सॉल्व्ह कसं करणार, पहिलं हे 2 ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. जसं की आपण आता पाहिलं, या 2 ब्रॅकेटचा जो आन्सर येईल तो तिसऱ्या ब्रॅकेट बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय, हे दोघाचं काहीतरी आन्सर येईल परत सेम तिसऱ्या बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं, ते असतो तुमच्याकडं आन्सर. ठीक आहे. हे असं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे. कारण हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आपण वापर करतो. जर आलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जसं की आपण आता सॉल्व्ह केलं होतं तसं. आता बघा इथं सेम कॅन्सलेशन लॉ. कॅन्सलेशन लॉ कधी होतो की बघा एक Z1 = काय, x1 + iy1 आहे, इज नॉट इक्वल टू 0, अँड Z1 आणि Z2 = Z1 आणि Z2. म्हणजे काय, तुमच्याकडे इकडचा Z1 आणि इकडचा Z1 कॅन्सल होतो आणि राहतो काय तुमच्याकडं Z2 × Z3. तर ठीक आहे. आता आपल्याकडे काय इथं याचा Z इनवर्स निघून जातो. तर Z इनवर्स आपण आताच पाहिलं काय राहतो तुमच्याकडं, x - iy अपॉन x² + y². हा तुमच्याकडे Z इनवर्स जर निघला तर Z इनवर्स निघल्यानंतर तुम्ही काय करणार आता की बघा, मी जर याला प्री मल्टिप्लाइंग Z इनवर्सनी जर मल्टिप्लाय केला, Z इनवर्स निघतो म्हणून, कारण काढ तुम्ही पेपरमध्ये कसं करणार, Z इनवर्स = x - iy अपॉन x² + y. आताच काढलं प्री मल्टिप्लाइंग Z इनवर्स ऑन बोथ साईड. तर काय तुमच्याकडे बघा Z इनवर्स Z1 Z2 = परत सेम Z1 इनवर्स इंटू काय Z1 × Z2. ठीक आहे. आता Z1 इनवर्स × Z2 म्हणजे आपण आताच पाहिलं काय, A × A इनवर्स = किती असतो तुमच्याकडे, आयडेंटिटी असतो. तसं की Z इनवर्स × Z = पण किती यायला पाहिजे, 1. कारण जर Z हा Zचा इनवर्स असेल तर याची व्हॅल्यू किती येते, 1 × Z2 = या दोघांची पण व्हॅल्यू किती येते, 1 × Z2. 1 तर काही नाही, Z2 सॉरी इथं काय Z3 आहे, सॉरी Z3. तर Z2 = किती आला, Z3. याला म्हणतो आपण कॅन्सलेशन लॉ. म्हणजे काय, तुमच्याकडं दोन्ही साईडनी जर असेल तर आपण असं कॅन्सल करू शकतो, पण डायरेक्ट नाही, प्रॉपर्टीनुसार कॅन्सल करू शकतो. आता आपण एक्झाम्पल पाहूया. आता एक्झाम्पलमध्ये बघा तुमच्याकडं काय करायचं आहे, क्वेश्चन कसा आहे, प्रूव्ह दॅट फॉर एनी कॉम्प्लेक्स नंबर Z = इमॅजिनरी पार्ट ऑफ IZ = रिअल पार्ट ऑफ Z. तर प्रूव्ह कसं करणार बघा, हा पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर पहिले तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचं Z लिहून घ्या. Z = दिसायला कसा दिसतो, x + iy. ठीक आहे. जर याचं मी लिहिलं तर रिअल पार्ट ऑफ Z = काय आला तुमच्याकडं, x, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ Z = काय आला, y. म्हणजे आपल्याला गिवन आहे, एवढा गिवन आहे. तर तुम्ही बघा I, आता मी I ने मल्टिप्लाय केलं Z ला, काय केलं मी, I ने मल्टिप्लाय केलं Z ला, तर इथं IZचं इमॅजिनरी पार्ट काढायचं. तर किती तुमच्याकडं, I × x + iy. बघा I ने कशाला मल्टिप्लाय केलं, Z ला, तर काय तुमच्याकडं I × x, नंतर I × I + I² y = आता काय तुमच्याकडं IX, बघा I² ची व्हॅल्यू किती, -1 × y. तर काय आला तुमच्याकडं IX - y. ज्यावेळेस मी आता बघा इमॅजिनरी पार्ट ऑफ IZ घेणार आहे याचा, या पार्टचा, तर इमॅजिनरी पार्ट काय आला तुमच्याकडं, x. काय आला तुमच्याकडं, x. बघा इमॅजिनरी पार्ट किती आला, IZचा, IZ काढलं मी, इमॅजिनरी पार्ट आला, ज्याच्याबरोबर I असतो तो इमॅजिनरी असतो, तो किती आला तुमच्याकडे, x. आणि x म्हणजे कोण तुमच्याकडं, इथं बघा आता आपण क्वेश्चनमध्ये घेतलेला काय,
रिअल पार्ट ऑफ झेड. आला का, पहिला प्रूव्ह झाला. सेम अँड आता रिअल पार्ट ऑफ आय झेड इक्वल टू, तर रिअल पार्ट ऑफ आय झेड किती आला तुमच्याकडं, मायनस वाय. पण इथं काय घेतलं बघा, वायची व्हॅल्यू किती तुमच्याकडं, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड म्हणजे मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. ठीक आहे, म्हणजे पहिलं गिवन होता, गिवननुसार रिअल पार्ट ऑफ एक्स काढला आणि इमॅजिनरी पार्ट. जर मी आयने मल्टिप्लाय केला तर उलट होऊन जातो, काय, जो रिअल होता तो इमॅजिनरी होतो आणि जो इमॅजिनरी होता तो काय होतो, रिअल पार्ट. आता शो दॅट आय रेज टू एम इक्वल टू 1, एम बिलॉंग्स टू झेड इज मल्टिपल ऑफ 4 and I raised to m equal to -1 if m belongs to z is even integer but not multiple of 4. आता आपण याच्यामध्ये पाहिलं, याच्यामध्ये काय तुमच्याकडं आय रेस टू 4n च्या मल्टिपलमध्ये असेल तर 1 व्हॅल्यू येते. आय रेस टू 4n प्लस 1 म्हणजे 4ने मल्टिप्लाय करून जर रिमाइंडर 1 आला तर आय व्हॅल्यू येते. आय रेस टू 4n प्लस 2 असेल तर किती येतं तुमच्याकडे व्हॅल्यू, -1 येते. आणि आय रेस टू 4n प्लस 3 असेल तर तुमच्याकडे येते व्हॅल्यू -i. म्हणजे तुमच्याकडे काय की जर रिमाइंडर, पहिला रिमाइंडर जर 0 आला 4ने भाग देऊन तर 1 व्हॅल्यू येते. जर 4ने भाग देऊन रिमाइंडर जर 1 आला तर आय व्हॅल्यू येते. जर 4ने भाग देऊन रिमाइंडर जर 2 आला तर -1 येतं. आणि जर 4ने भाग देऊन जर रिमाइंडर 3 आला तर -i व्हॅल्यू येतं. म्हणजे आपल्याकडं काय तुमच्याकडं, सॉरी इथं उलट केलं, इथं 2 रिमाइंडर, इथं 3 रिमाइंडर, इथं किती तुमच्याकडं 1 रिमाइंडर म्हणजे आय व्हॅल्यू येतं. आणि इथं 0 रिमाइंडर म्हणजे किती व्हॅल्यू येते, इथं 1. 0 रिमाइंडर आला 1, 1 रिमाइंडर आला आय, 2 रिमाइंडर आला -1 आणि 3 रिमाइंडर आला -i. आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय राहतो बघूया. ठीक आहे, आता आपण याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवूया कारण हा 1 तासा पुढे गेला आहे व्हिडिओ. तर तुमच्याकडे सेपरेट आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवतो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटसाठी. ठीक आहे, तर इथं थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.